मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरासाठी मॉडर्न, स्ट्रॉंग आणि लॉंग लास्टिंग इंटेरियर किंवा एक्सटेरियर शोधत आहात का? किंवा तुम्हाला एक स्वतःचा प्रॉफिटेबल बिझनेस सुरू करायचा आहे का? तर भारतातील सर्वात अग्रेसर कंपनी आणि नंबर 1 असलेली कंपनी म्हणजे बिझनेस बेंच आपल्यासाठी ही संधी घेऊन आली. तर मी आता आहे पुण्यातल्या विमाननगर या भागामध्ये असलेली बिझनेस बेंचचं एक शोरूम आहे. ते शोरूमचं आपण पूर्ण एक टूर घेणार आहोत. काय काय यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत, कशा प्रकारचे ते प्रोडक्ट्स तुम्ही बघू शकता आणि बिझनेस उभा करू शकता. आणि तुमच्या घरासाठी पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते काय काय यांच्याकडे व्हरायटीज अवेलेबल आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमच्या उद्योगामध्ये. नमस्कार मॅम, आमच्या ऑडियन्सला तुमच्या कंपनीबद्दल थोडंसं सांगा. सर. नमस्कार, माझं नाव एस्तर. मी बिझनेस बेंच कंपनीचे सिनियर मॅम आहे आणि आपले हेड ऑफिस आहे तमिळनाडू करूरमध्ये आणि पुणेमध्ये विमाननगरमध्ये. आपले पूर्ण महाराष्ट्रासाठी हेड ऑफिस इकडेच आहे सर. आणि आपले बॅरोज आहे वाघोलीमध्ये. अच्छा मॅम, आता मला एक सांगा, आपल्याकडे आता किती प्रकारचे प्रोडक्ट्स वगैरे आहेत? सर, आपल्याकडे भरपूर प्रॉडक्ट आहे. आता एक कोणी घर बनवतात म्हणजे इंटिरियर करायचं सगळ्यांचा ते विचार असतात. ते इंटिरियर मध्ये इंटिरियर, एक्सटिरियर, रूफिंग, वॉल्स असं सगळं प्रॉडक्ट आपल्याकडे वन स्टॉप सोल्युशन मध्ये आहे सर. ओके, म्हणजे हे घरासाठी, ऑफिससाठी आणि अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण यूज करू? सर, हे कुठे पण यूज करू शकता तुम्ही. आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, मॅरेज हॉल आणि कमर्शियल, रेसिडेन्शियल, हॉस्पिटल्स, हे सगळं प्रकार जागावर आम्ही यूज करू शकतात. मॅम, मला आता एक सांगा, एवढं सगळं तुम्ही इंटेरियर इथे दिसतंय मला, सगळं हे सगळं आपण कस्टमाइज करून म्हणजे दुसऱ्यांकडून बनवलं की सगळं आपल्या कंपनीचं 100% प्रोडक्ट्स आहेत? सर, तुम्ही आता जेवढे पण तुम्ही प्रॉडक्ट बघतात ना, हे सगळं प्रॉडक्ट आपलं बिझनेस बेंच कंपनीचं प्रॉडक्ट आहे. चला मी आता तुम्हाला दाखवते कसं प्रॉडक्ट आहे आणि कसं लावायचं. अच्छा सर, हे बघा, आपले WPC फ्लुटेड पॅनल्स आहे. WPC फ्लुटेड पॅनल मध्ये आपल्याकडे 6 मॉडेल आहे. हे बघा तुम्ही, 6 मॉडेल मध्ये ते थिकनेस व्हेरिएशन असणार. हे बघा, हे 24 mm, 28 mm, 17 mm, 18 mm, 12 mm, 8 mm असं भरपूर पॅटर्न आहे आपल्याकडे. आणि 6 मॉडेल मध्ये 30+ कलर्स अवेलेबल आहे आपल्याकडे. मॅम, आता तुम्ही जसं माहिती देत आहे, आता हे खूप मस्त वुडन कलर मध्ये दिसतंय किंवा हे ऑरेंज ब्लू वगैरे किंवा आहे, ह्याच्यामध्ये काय थोडीशी माहिती द्या किंवा हे कुठे कुठे यूज केलं जातं किंवा कसं याची ड्युरेबिलिटी वगैरे तसं थोडं सांगा ना मला. सर, हे WPC फ्लुटेड पॅनलला टीव्ही युनिटला लावू शकतात आम्ही. रिसेप्शन एरियामध्ये लावू शकतात आणि कबोर्ड वगैरे काय बनवतात ते कबोर्डच्या वरती पण लावू शकतात. सिलिंग मध्ये पण लावू शकतात आणि कमर्शियल आणि रेसिडेन्शियल सगळं जागावर तुम्ही लावू शकतात. मेन याचे खास बात ही आहे की हे WPC फ्लुटेड पॅनलला असा हिडन डोर पण आम्ही बनवू शकतात. हे बघा, असा हिडन डोर पण बनवू शकतात. कोणाला माहिती पण नाही की इकडे डोर आहे. ते आपल्या सीडीच्या खाली ते जागा असतात ना, हिडन डोर बनवून ते स्टोरेज रूम पण तुम्ही बनवू शकता. राईट, म्हणजे हे तुम्ही जर असं पॅनल पूर्ण लावला दरवाजे कुठे हे पण तुम्हाला लक्षात नाही. हे एक याचे म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मॅम, आता हे जे मग असे म्हणलं हे कलर्स वगैरे किंवा हे काय वेगळे पॅटर्न्स आहेत त्या कलर, याच्याबद्दल थोडंसं सांगा. सर, हे बघा, याच्यामध्ये आहे ना थिकनेस व्हेरिएशन असणार सर. हे 24 mm थिकनेस आहे. हे बघा, हे 28 mm थिकनेस आहे. हे थिकनेस व्हेरिएशन असणार. आणि कुठला पॅटर्न पाहिजे तुम्हाला, छोटं मतलब हे फ्लुटेड पाहिजे या मोठं पाहिजे ते हिसाबाने तुम्ही घेऊ शकतात. हे रिसेप्शन एरियामध्ये लावू शकतात आणि मॅरेज हॉलमध्ये लावू शकतात आणि सिलिंग मध्ये लावू शकतात. हिडन डोर बनवू शकतात. असं आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा, याच्यामध्ये बघा, हे थिकनेस आहे ना, हे तुमचं छोटच असणार. हे बरोबर. आणि भरपूर पॅटर्न आहे आणि भरपूर कलर पण आहे. हे बघा, 8 mm आहे. हे पण रिसेप्शन एरियाला, बेडरूमला, सिलिंगला असं लावू शकतात. ओके, म्हणजे लावणार कसं लावणार आहे? सर, हे पॅनल आहे ना, एक पॅनलच्या आतमध्ये इंटरलॉकिंग करून स्क्रूइंग करू शकतात सर. ते स्क्रूइंग केलं तर हे संपणार. हे WPC फ्लुटेड पॅनलचा हाईट आहे 9.5 फीट, विथ आहे 6 इंचेस, 7 इंचेस, 8 इंचेस पर्यंत आपल्याकडे भेटणार सर. आणि हे लावायचं म्हणजे एक पॅनलच्या आतमध्ये दुसरा पॅनल इंटरलॉकिंग करून स्क्रूइंग केलं तर काम संपलं. आणि ते गॅप दिसतात ना, ते गॅप मध्ये आपण असं स्टिपलेट वगैरे लावू शकतात. स्टिपलेट वगैरे लावलं ना, याचा लुक तुम्हाला एकदम एनहान्स दिसणार. आणि ह्याच्याबद्दल सांगा ना मॅम, हे काय सर? हे आहे आपले PVC पॅनल्स. PVC पॅनल मध्ये आपल्याकडे 2 मॉडेल आहे. हे बघा, हे PVC पॅनलचा फ्लॅट पॅनल आहे हे. आणि हे PVC पॅनल मध्ये 2 ग्रुप पॅनल आहे. PVC पॅनल आम्ही वॉल मध्ये पण लावू शकतात आणि सिलिंग मध्ये पण लावू शकतात. हे बघा, इकडे आम्ही लावले वॉल मध्ये आणि हे बघा, हे पिल्लरला पण लावले आणि हे पॅनलला आम्ही सिलिंग मध्ये पण लावू शकतात सर. हे बघा, PVC पॅनल मध्ये 2 ग्रुप पॅनल मध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन्स ऑल्सो अवेलेबल आहे सर. ओके, म्हणजे जे आता आपण PVC बनवतो त्याच्यामधले कलर ऑप्शन्स ऑल्सो अवेलेबल आहे. ओके मॅम, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जसं आपण डिस्कस केलं की या बिझनेस बेंच कंपनी सोबत जोडून तुम्ही स्वतःचा एक चांगला प्रॉफिटेबल व्यवसाय सुरू करू शकता.
तर ते कसं करू शकतो हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. बिझनेस बेंच कंपनीमध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहे सर. फक्त 2 लाखापासून तुम्ही बिझनेस सुरू करू शकतात. याच्यामध्ये काय जास्त शिकलेलं पाहिजे, जास्त नॉलेज असं काय नाही, कारण की आमच्याकडे एक मोठं टीम आहे तुमचं सपोर्ट करायला. आर्किटेक्ट टीम आहे, फील्ड मार्केटिंगचा टीम आहे. आता कोणी बिझनेस घेतला आपल्याकडे म्हणजे त्यांचं पूर्ण सपोर्ट कंपनीकडून भेटणार. कसं करायचं बिझनेस आणि आपल्या मार्केटिंग कसं करायचं ते सगळं कंपनीकडून तुम्ही घेऊ शकता आयडियाज. जसं तुम्ही सांगितलं मॅमने की 2 लाखापासून पण तुम्ही हा बिझनेस कंपनी सोबत जोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तर यांच्या कसा करायचं किंवा यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर आपण स्क्रीनवरती कंपनीचा नंबर डिस्प्ले करत आहोत. त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कंपनीला जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही विचारू शकता. मॅम आपल्याकडे अजून कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत? सर हे आपले एसपीसी फ्लोरिंग आहे. फ्लोरिंग पर्पज साठी आम्ही वापरायला जातात हे मटेरियल. आणि याचे हाईट आहे 4 फीट, विड्थ आहे 8 इंचेस. आपल्याकडे 6 मॉडेल अवेलेबल आहे. हे बघा इकडे लावले आहे ते फ्लोरिंग. लावल्याच्या नंतर कसं दिसतात तुम्ही हे बघू शकतात. आणि हे 5G इंटरलॉकिंग सिस्टम आहे. इंटरलॉकिंग सिस्टम म्हणजे आपल्याला ग्लू वगैरे काय लावायचं काय हे नाही. आणि हे जे लावलेलं दिसतंय खाली आपल्याला फ्लोअरवरती विदाउट ग्लूचं हे केले आम्ही. हे 5G इंटरलॉकिंग सिस्टम आहे आणि हे 100% वॉटर प्रूफ आहे. तुम्ही पाणी टाकून तुम्ही धुवून पण शकतात. आणि याच्यामध्ये 6 कलर्स ऑल्सो मतलब 6 कलर ऑल्सो अवेलेबल आहे. एसपीसी फ्लोरिंगचा थिकनेस आहे 6.5 mm. याच्यामध्ये हे बघा हे गॅप आहे ना, याच्यामध्ये इंटरलॉकिंग करू शकतात. एक पॅनलच्या आतमध्ये ते इंटरलॉकिंग केलं तर असं फिटिंग होणार. हे बघा पाठीमागे असं फोम अटॅचमेंट आहे. फोम अटॅचमेंट असल्यामुळे ते ग्रिपनेस चांगलं असणार तुम्हाला. ओके, म्हणजे ते फोममुळे एक फरशीला चिकटून राहतं आणि इंटरलॉकिंग असल्यामुळे ते म्हणजे एकदम कनेक्ट होतं, त्याला काय ग्लूची वगैरे गरज लागत नाही. मॅम आता हे तुम्ही फ्लोरिंगचं सांगितलं, आता हे पाठीमागे जे असते म्हणजे अजून काय काय प्रोडक्ट्स आहेत ते थोडंसं सांगा. सर हे बघा आपले सोफिट पॅनल म्हणजे वूड सिलिंग वॉल पॅनल म्हणतात. हे पॅनलला आम्ही सिलिंग मध्ये पण लावू शकतात आणि वॉल मध्ये पण लावू शकतो, भिंतीवर पण लावू शकतात. हे बघा आपल्याकडे 9+ कलर्स अवेलेबल आहे इकडे. आणि हे हाईट आहे 12 फीट, विड्थ आहे 1 फीट. हे फ्लेक्सिबल असणार. हे बघा इकडे सिलिंग मध्ये पण असं लावल्याच्या नंतर कसं दिसतात हे तुम्ही बघू शकतात. ओके, म्हणजे हे सगळं याच्यापासूनच बनवलेलं आहे. हा, याच्यामध्येच एक कलर आहे, हे कलर मध्ये आम्ही बनवलंय. हे बघा याच्यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर आहे, हे बघू शकतात. आणि हेच आहे सेम, म्हणजे हे बघा याच्यामध्ये ते मोठं आहे फ्लूटर. आणि हे बघा सेम प्रॉडक्ट मध्ये हे फ्लूटर छोटे छोटे असणार. हे आहे ना सोफिट फ्लूटर पॅनल म्हणतात. याच्यामध्ये पण आपल्याकडे 6+ कलर्स अवेलेबल आहे सर. ओके मित्रांनो, तुम्ही जर इथे बघितलं ना किंवा शोरूमला वगैरे व्हिजिट केली तर तुमच्या लक्षात येईल याचा जो टच आहे एवढा सॉफ्ट आणि एवढा मस्त आहे, म्हणजे रिच फील देणार आहे. आणि याला जर एकदा तुम्ही म्हणजे हाताने ज्यावेळेस टच करता ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की किती याची क्वालिटी मस्त आहे. म्हणजे खूप नेक्स्ट लेवल प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही ते बघाल त्याच वेळेस तुम्हाला लक्षात येईल म्हणजे व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये किती भारी आहे. मॅम आता हे जे इथं पॅनल्स लावलेले आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना मला. ठीक आहे सर. हे आहे आपले पॉलीग्रेनेट शीट. आपले कंपनी 2018 मध्ये स्टार्ट केलं तेव्हा आपल्याकडे एकच प्रॉडक्ट होता, ते आहे आपले पॉलीग्रेनेट शीट. हे बघा हे पॉलीग्रेनेट शीट मध्ये आपल्याकडे आता भरपूर पॅटर्न आहे. एक ग्लॉसी फिनिश आहे पॉलीग्रेनेट शीट मध्ये. याच्यामध्ये 30+ कलर्स अवेलेबल आहे आपल्याकडे. हे बघा हे मॅट फिनिशिंग आहे. मॅट फिनिशिंग मध्ये पण लुक लाईक तुम्हाला मॅट सारखं दिसणार. टच अँड फील केलं तर तुम्हाला दिसणार की कसं दिसतात. हे बघा. आता हे कुठे कुठे आपण यूज करू शकतो हे? सर हे पॅनलला आम्ही भिंतीवर लावू शकतात सर. आणि मॅरेज हॉलला लावू शकतात, पार्टी हॉलला लावू शकतात, हॉस्पिटलमध्ये लावू शकतात, कमर्शियल, रेसिडेन्शियल असं कुठे पण लावू शकतात. आपल्याकडे याच्यामध्ये 60+ कलर्स ऑल्सो अवेलेबल आहे. हे बघा हे गोल्ड पॅटर्न मध्ये पण आहे. गोल्ड मॅट पॅटर्न मध्ये पण भरपूर कलर आहे. हे बघा. आणि हे बघा ओरिजिनल दगडासारखं दिसणार तुम्हाला. आणि ओरिजिनल दगड नाही, पॉलीग्रेनेट शीटच आहे. याच्या पाठीमागे ग्लू लावून डायरेक्ट आम्ही भिंतीवर लावू शकतात. याच्यामध्ये पण 10+ कलर्स अवेलेबल आहे. आणि पॉलीग्रेनेट शीटचं कंपनी 10 इयरचं वॉरंटी पण देतात, कारण ते कलर फेडिंग नाही होणार तुम्हाला. आणि ते वरती पपडी वगैरे निघून येतात ना, असं काय नाही होणार. ते 10 इयरचं वॉरंटी पण कंपनी देतात सर तुम्हाला. हे बघा याच्यामध्ये पण असा भरपूर कलर आहे.
मॅम आता हे बाकीच्या शीट पेक्षा हे थोडंसं वेगळं दिसतं, हे काय वेगळं आहे की म्हणजे सर हे बॅम्बू चारकोल बोर्ड आहे. हे पण भिंतीवर डायरेक्ट लावू शकतात आणि त्याच्यामध्ये काय आहे की ग्लॉसी फिनिश आहे. कोणाला म्हणजे असा माइल्ड कलर मध्ये पाहिजे असेल तर बॅम्बू चारकोल बोर्डला तुम्ही रेफर करू शकता. त्याचं पण हाईट 8 फीट आहे, विथ 4 फीट आहे. याच्यामध्ये 9+ कलर्स ऑल्सो अवेलेबल आहे. हे बघा, टच अँड फील केलं तरीच तुम्हाला दिसणार की कसं प्रॉडक्ट आहे. बरोबर. बेडरूम मध्ये तुम्ही लावू शकतात, ऑफिस मध्ये लावू शकतात. असं कोणाला माइल्ड कलर पाहिजे आपल्याला म्हणजे तुम्ही हे पॅनल वापरू शकता सर. आणि हे साफ करायचं पण सोपंच आहे, इझी टू मेंटेन आहे, वॉटर रेसिस्टंट आहे, फायर रेसिस्टंट आहे, टर्मेट रेसिस्टंट आहे. आपल्याकडे जिथे पण प्रॉडक्ट आहे ना सर, ते सगळं प्रॉडक्ट वॉटर रेसिस्टंट, फायर रेसिस्टंट, टर्मेट रेसिस्टंट, इझी टू इन्स्टॉल, इझी टू मेंटेन अँड बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट आहे सर आपल्याकडे. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत? चला सर मी दाखवते. हे बघा, हे आहे आपल्या आगले प्रॉडक्ट पीयू स्टोन पॅनल आहे सर. अच्छा, हा. आता हे पीयू स्टोन पॅनल म्हणता तुम्ही, ह्याच्यामध्ये आम्हाला सांगा म्हणजे याचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत किंवा किती वर्ष हे चालू शकतं किंवा ह्याचं कुठे कुठे आपण याचा यूज करू शकतो, कुठे कुठे लावू शकतो घरामध्ये? ठीक आहे सर, मी सांगते. हे आपलं पीयू स्टोन पॅनल आम्ही कुठल्या पण वॉलला हायलाइट करायला पाहिजे म्हणजे हे आपलं पॅनल यूज करू शकतात. याची हाईट आहे 4 फीट, विथ आहे 2 फीट. याचा थिकनेस आहे 50 mm सर. आणि हे इन्स्टॉलेशन मेथड्स ऑल्सो व्हेरी सोपंच आहे. याच्या पाठीमागे ग्लू लावून डायरेक्ट भिंतीवर आम्ही ले करू शकतात सर. आणि याच्या लाईफ टाइम बघायला गेलं तर 15+ इयर्स आहे. आणि हे तुम्हाला साफ करायचं पण सोपंच आहे. कपडे घेऊन तुम्ही असा फटका मारला तर हे साफ पण होणार लवकर. आणि हे लावल्याच्या नंतर कसं दिसतात हे बघा, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. आणि साईडला तुम्ही स्ट्रिपलाइट वगैरे लावला तर याचा लुक एनहान्स दिसणार. याच्यामध्ये काय कलर ऑप्शन्स वगैरे आहेत? हा सर, याच्या पीयू स्टोन पॅनल मध्ये आपल्याकडे 6+ मॉडेल आहे. आणि हे ओरिजिनल दगडासारखं दिसणारे प्रॉडक्ट मध्ये आपल्याकडे 3 कलर अवेलेबल आहेत सर. आणि हे कुठे कुठे वापरायला जातात, पार्लर मध्ये वापरू शकतात आणि घरामध्ये वापरू शकतात, रेस्टॉरंट मध्ये, आता सेल्फी एरिया मध्ये, असं तुम्ही कुठे पण वापरू शकता. म्हणजे कुठे पण एक तुम्हाला एक थोडं वेगळं एस्थेटिक किंवा नॅचरल जो लुक येतो तुम्ही बघू शकता. इथं उभा राहून जर फोटो काढला तरी तुमच्या लक्षात येणार नाही का हा एक पॅनल तुम्ही लावलेला आहे आर्टिफिशियल म्हणून. एवढं रिअल आणि नॅचरल वाटतंय. आणि कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंटिरियर, सेमी एक्सटिरियर असंच जागाने तुम्ही लावू शकता. राईट. हे जे दिसतंय वरती रूफला, त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकता का? सर आता हे ना WPC फ्लुटेड पॅनल आहे. आता तुम्ही तिकडे बघितलं ना सर, ते पॅनलला आम्ही असं डेकोरेट केलं. हे बघा, असं पण लावू शकतात आम्ही. असं क्रॉस मध्ये आम्ही फ्लुटेड पॅनल इकडे लावलं आहे सर. अच्छा, म्हणजे तोच पॅनल थोडंसं तुम्ही डिझाईन करून लावलंय सर इकडे. ओके, म्हणजे एक ऑप्शन तुम्हाला दाखवलंय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. सरळ लावण्यापेक्षा, एकदम स्ट्रेट लावण्यापेक्षा असं जर लावलं तुम्ही ते पण एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतंय. हा सर, हे पॅनलला आम्ही क्रिएटिव्हिटी करून लावले. हे पॅनलला आपल्या हिसाबाने कट करून आपल्याला कसं लावायला पाहिजे ते हिसाबाने आम्ही लावू शकतात सर. हे सगळं पॅटर्न आपल्याकडे जिथे पण प्रॉडक्ट आहे ना ते कट करून आपल्या हिसाबाने, आपले मॉडेल कसं आहे ते प्रकाराने ते आम्ही वापरू शकतात. हे बघा, हे पॉलिग्रेनेट शीट लावले ना इकडे. एक पॅनलचा आतमध्ये दुसरा पॅनल असं गॅप दिसतात म्हणून हे आपल्याकडे ऍक्सेसरीज ऑल्सो अवेलेबल आहे सर. हे ऍक्सेसरीज लावलं ना तर एक पॅनलच्या आतमध्ये ते गॅप दिसणार ना मध्ये, ते गॅप पण तुम्हाला नाही दिसणार. हे पण आपण लावू शकतात. लावू शकतात सर. याच्यामध्ये कुठले गोल्डन आणि रोज गोल्ड आहे. 2 कलर. याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रोडक्ट्स आहेत? सर एक्सटिरियर साठी अजून आपल्याकडे प्रॉडक्ट आहे, मी आता सांगते. हे बघा, हे आपले एक्सटिरियर साठी हे स्टोन कोटेड स्टील रूफिंग आहे सर. रूफिंग पर्पज साठी आम्ही वापरायला जातात हे. आणि ते अगोदरच्या जमान्यामध्ये ते क्लाईच मतलब रूफिंग होतं आणि ऍस्पेटा सीटचं रूफिंग होता, पत्र्याचं रूफिंग होता. ते सोडून आता आपल्याकडे नवीन आहे हे स्टोन कोटेड स्टील रूफिंग आहे सर. याच्यामध्ये 5+ कलर्स अवेलेबल आहे. याच्यामध्ये ना सर 9 लेयर्स दिलेला आहे. हे बघा, याच्यामध्ये ओरिजिनल ग्रॅन्युल्स तुम्हाला दिसणार. बरोबर, हे ओरिजिनल स्टोन ग्रॅन्युल्स आहे. हे 9 लेयर्स दिलाय म्हणून याच्यामध्ये काय आहेत ना, ते पावसाचा आवाज पण तुम्हाला कमी करून देणार आणि उन्हामध्ये तुम्हाला 5 to 10 डिग्री सेल्सिअस तुम्हाला ऊन पण कमी करून देणार. एक्सटिरियर प्रॉडक्टचा कोणी गॅरंटी वॉरंटी नाही देणार. आपल्या बिझनेस बेंच कंपनी 10 वर्षाचा वॉरंटी देतात एक्सटिरियर प्रॉडक्टचा. कारण की ते ग्रॅन्युल्स आहे ना वरती, ते निघून येणार नाही. ते ग्रॅन्युल्सचा आम्ही 10 वर्षाचा वॉरंटी पण देतो. मॅम, हे साधारणपणे कुठे कुठे आपण यूज करू शकतो याचा? सर, हे कार पार्किंग एरियामध्ये लावू शकतात, टेरेस एरियामध्ये लावू शकतात, गार्डनिंग एरियामध्ये लावू शकतात. असं कुठे पण रूफिंग करायचं असेल तर ते जागाला तुम्ही हे वापरू शकता. साधारण नॉर्मल तुम्हाला रूफिंग पर्पज साठी कुठल्याही ठिकाणी तुम्ही याचा यूज करू शकता एकदम बिनधास्तपणे. एकदम एवढं स्ट्रॉंग हे प्रोडक्ट आहे. मॅम, आता हे रूफिंग झालं,
हे काय सेपरेट प्रोडक्ट आहे की म्हणजे त्याचंच आहे? सर ये आहे सोफिट एक्सटिरियर. आता तुम्ही अच्छा. अगोदर बघितलं ते सोफिट इंटिरियर आहे. हे Okay. आहे सोफिट एक्सटिरियर. एक्सटिरियर म्हणजे ते बाहेर लावायला, ते एलिव्हेशन पर्पजला आम्ही यूज करू शकतात आणि कॉम्पाउंड वॉलला यूज करू शकतात. अच्छा. हे पण इंटरलॉकिंग सिस्टम आहे सर. इंटरलॉकिंग करून स्क्रीन केलं तर काम संपलं. आणि याच्यामध्ये आहे ना 4+ कलर्स ऑल्सो अवेलेबल आहे. आणि पाऊस, ऊन, गरमी, थंडी, हवा काय पण पडलं तर त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टला काही तुम्हाला होणार नाही सर. ओके मॅम, आता तुम्ही हे पूर्ण हॉलमध्ये एक सगळे प्रोडक्ट डिझाईन केले, पण आता हे जे आपण बघतोय भिंतीसारखं, हे का ठेवलं? म्हणजे याचे काही वेगळे प्रोडक्ट वगैरे आहे का? सर ये आहे आपलं पीव्हीसी पार्टिशन. पार्टिशन म्हणजे मतलब एवढं मोठा हॉल आहे, तुम्हाला 2 डिवाइड करायचे, मतलब 2 डिवाइड करायला पाहिजे म्हणजे तुम्ही हे पॅनलला वापरू शकतात सर. अच्छा. हे बघा, हे पीव्हीसी पार्टिशन पॅनल म्हणतात. याचं थिकनेस आहे 26 mm. याच्या हाईट आहे 10 फीट, विथ आहे 1.3. आता कोणाला म्हणजे रेडीमेड वॉल तुम्ही बोलू शकतात, मतलब म्हणू शकतात. हे बघा, एंड कॅप आहे. एंड कॅपला खाली तुम्ही टाकून असं स्क्रूइंग करायला पाहिजे आणि एक पॅनलच्या आतमध्ये तुम्ही दुसरा पॅनल इंटरलॉकिंग केलं तर तुम्हाला पार्टिशन प्रिपेअर होणार. हे कुठे कुठे वापरू शकतात म्हणजे हॉटेलला वापरू शकतात, बँक मध्ये, ऑफिशियल मध्ये, कोणाला मतलब वेगळं कॅबिन पाहिजे म्हणजे तिकडे तुम्ही वापरू शकतात. हो मॅम, आता हे जे स्टँड दिसतंय किंवा याच्यावरती हे प्रोडक्ट दिसतात, ह्याच्या प्रोडक्ट बद्दल थोडंसं काय सांगा, म्हणजे हे काय? सर आता मी जेवढे पण प्रॉडक्ट सांगितले ना ते सगळं प्रॉडक्ट मी सांगितले की पाठीमागे ग्लू लावून डायरेक्ट वॉल मध्ये तुम्ही लावू शकतात. हे प्रॉडक्ट आहे. हे बघा, हे नेल फ्री ग्लू आहे आणि हे बॉन्डेड सिलिकॉन आहे. हे ग्लूनी आपण जिथे पण प्रॉडक्ट बघितले ते सगळं प्रॉडक्ट इन्स्टॉल करू शकतात. आणि हे बघा, हे आपले नवीन बॉन्डेक्स आहे. हे सनमायकावर लावू शकतात, मैकावर लावू शकतात आणि फ्लोरिंग, कार्पेट असं कुठलं पण प्रॉडक्टला तुम्हाला हे ग्लू लावून तुम्ही हे पेस्ट करू शकता. ते आता आपला नवीन प्रॉडक्ट आहे सर. म्हणजे हे प्रोडक्ट्स पण येतात. म्हणजे मित्रांनो, जसं मग सांगितलं ना, कंपनी वन स्टॉप सोल्युशन आहे. तुम्हाला कंपनीकडे सगळे प्रोडक्ट्स इथे मिळतात एका ठिकाणी, एका छताखाली. त्यामुळे तुम्हाला कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही. मॅम, जसं आपण मगाशी सांगितलं की आपल्या बिझनेस बेंच ह्या कंपनीसोबत जोडून एक समजा 2 लाखापासून कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. तर बिझनेस बेंच या कंपनीबद्दल आम्हाला थोडंसं सांगा, किंवा अजून काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत कस्टमरसाठी ते पण सांगा. सर, हे आपलं बिझनेस बेंच कंपनी 9 इयर्स पासून ते पूर्ण देशामध्ये सक्सेसफुल हे बिझनेस रन होतात. आपल्याकडे भरपूर मतलब पूर्ण देशामध्ये डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स ऑल्सो अवेलेबल आहे. आता कोणी आपल्याकडे जोडून ते बिझनेस करतात म्हणजे ते 2 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट करून पण करू शकतात आणि 5 लाख, 10 लाख, 20 लाख पर्यंत ते इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस करू शकतात. याच्यामध्ये काही हिडन चार्जेस वगैरे असं काय नाही. तुम्ही जिथे पण पेमेंट करणार ना ते पूर्ण आम्ही कंपनीकडून पूर्ण मटेरियल देणार आणि ते मटेरियलला कसं सप्लाय करायचे, कसं तुम्हाला विकायचे, हे पूर्ण सपोर्ट आम्ही तुमच्या पाठीमागून. आम्ही एक मोठं टीम आहे, 200+ आमच्याकडे एक टीम आहे. लाईक सोर्सिंग टीम आहे, डिजिटल टीम आहे, कस्टमर सपोर्टिव्ह टीम आहे आणि फील्ड मार्केटिंगचं टीम आहे. असं भरपूर टीम आहे आपल्या कंपनी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. ते सगळं तुम्हाला सपोर्ट करणार आणि हे बिझनेस कसं करायचं ते सगळं आयडिया पण तुम्हाला आम्ही कंपनीकडून तुम्हाला देणार आहे. आणि कोणाला अप्रोचेस करायचं हे सगळं तुम्हाला कंपनीकडून तुम्हाला आयडियाज भेटणार आहे. मॅम, आता समजा आपण पुण्यामध्ये विमाननगरच्या शोरूम मध्ये आहोत, तर कोणत्या प्रकारचे लोक तुमच्यासोबत जोडून व्यवसाय करू शकतात? सर, आता विमाननगरमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये डीलर ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि सब डीलर ऑपॉर्च्युनिटीज आहे. बिल्डर्स, आर्किटेक्ट्स, कार्पेंटर्स असं कोणाला पण बिझनेस करायचा असेल तर ते आपल्याकडे जोडून ते बिझनेस करू शकतात सर. म्हणजे ज्यांचा याच्याशी रिलेटेड समजा कन्स्ट्रक्शनचा किंवा आर्किटेक्चरचा बिझनेस आहे, किंवा जसं कार्पेंटर वगैरे तुम्ही म्हणला तसा, किंवा ज्यांना नवीन सुरू करायचं त्यांना पण आपण बिझनेस देऊ शकतो. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आम्ही देतात. अजून एक ऑपॉर्च्युनिटीज पण आहे आपले पुणेमध्ये विमाननगरमध्ये. कोणी पण आता जॉब शोधत आहे म्हणजे ते जॉबचं पण ऑपॉर्च्युनिटीज आहे. सेल्स एक्झिक्युटिव्ह पण पाहिजे आपल्याला आणि शोरूम एक्झिक्युटिव्ह पण पाहिजे सर. तर कोणी जॉब वगैरे शोधत असेल तर ते पण आपल्याकडे रिझनेबल सॅलरीमध्ये ते आपल्याकडे जॉईन करू शकतात. नक्कीच मित्रांनो, म्हणजे तुम्ही किंवा तुमचे कोणी मित्र वगैरे किंवा नातेवाईक ज्यांना कोणाला जॉब पाहिजे तर यांच्याकडे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह आणि शोरूम एक्झिक्युटिव्ह पण यांच्याकडे ओपनिंग्स अवेलेबल आहेत पुण्यामध्ये विमाननगर या ठिकाणी. इथं बिझनेस करण्याची संधी तर आहेच आहे यांच्याकडे. तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही यांच्यासोबत जोडून सुरू करू शकता. पण अजून एक मॅमने गोष्ट सांगितली आहे
की ह्यांच्याकडे जॉब ओपनिंग्स पण आहेत. म्हणजे तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह असेल किंवा शोरूम एक्झिक्युटिव्ह असेल, याच्यासाठी तुम्हाला एक रिजनेबल सॅलरी कंपनीकडून देण्यात येते. म्हणजे ते डिपेंड आहे तुम्हाला तुमचा प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स काय आहे किंवा तुमचा कम्युनिकेशन स्किल वगैरे हे तुम्हाला एक प्रॉपर इथे आल्याच्यानंतर ते त्याच्याबद्दल तुम्हाला एक व्यवस्थित माहिती देतील. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही एखाद्या कंपनीकडे सगळ्या टाईपच्या संधी उपलब्ध असतात. म्हणजे तुम्हाला इथं जॉबची संधी आहे, व्यवसायाची संधी आहे, कमी अमाऊंटपासून स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही पुण्यामध्ये आल्यावर कधी पण एकदा यांच्या शोरूमला व्हिजिट करा. आणि दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपण आपल्या उद्योगम ह्या चॅनलवरती वेगवेगळे व्यवसायाचे, वेगवेगळ्या स्टार्टअप्सचे व्हिडिओ नेहमी आणत असतो. त्यामुळे आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या व्यवसायाचे व्हिडिओ बघायचे हे पण एकदा कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे आपल्याला तशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येता येतील. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.